नमस्कार, मैं संगमित्रा आप सभी का स्वागत करती हूँ हमारे न्यूज चैनल खबर जनता तक में। अफवाह नहीं हकीकत बयां करते हैं हम। आइए देखते हैं आज की खास खबर। धन्यवाद। आपल्या सर्वांचेच लोकनेते आदरणीय पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार साहेब यांचे एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण स्वागत करूया आणि आजच्या जाहीर सभेचं प्रास्ताविक करण्याची विनंती करतो। जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती सन्माननीय दत्ताबा चव्हाण आपणास विनंती करतो की आपण आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक सादर करावं। आदरणीय दत्ताबा चव्हाण। बारामती लोकसभा मतदारसंघाचे खासदार आदरणीय सुप्रियाताई सुळे यांच्या प्रचारासाठी येत्या 7 तारखेला होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी मी विनंती करतो की जरा पुढे बसा। तुम्ही या पुढे सगळे, सचिन इकडे या, सगळे पुढे पुढे या, पुढे या, पुढे सगळे पुढे या। तुमच्या आमच्या सगळ्यांचं दैवत आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आपल्या उमेदवार तुमच्या आमच्या सगळ्या भागाचे प्रतिनिधित्व करणारे आदरणीय सुप्रियाताई सुळे तासगावचे आणि या महाराष्ट्राचे युवकांचे नेते आदरणीय रोहितजी पाटील साहेब, आमच्या तालुक्याचे आमदार आणि ज्यांच्याकडून तरुण पिढीसाठी जे मार्गदर्शन ज्यांचं होतं ते आदरणीय संजयजी जगताप साहेब, राष्ट्रवादीच्या जिल्ह्याचे अध्यक्ष माजी आमदार आदरणीय शेवाळे बापू। 2 मिनिटं पुरुषांनी जरा मागच्या खुर्च्या बसा बरं, मागच्या खुर्च्या जागा। शामराव धुमाळ जे आपल्या संबंधित आहे तेवढी उठा, बाकीच्यांना महिलांना बसू द्या। आदरणीय व्यासपीठ 7 तारखेला आपली निवड रोजगार द्यायचे आहे म्हणून 273 प्लस आपण आकडा इंडिया आघाडीचा असला पाहिजे। म्हणून समोर आपण साहेब अस्वस्थ होतात कारण किल्लारीला भूकंप झाल्यावर दुसऱ्या तासाला पोहोचणारा नेता पवार साहेब आहे। लोकांचे दुःख बघून तुमच्याकडे दुष्काळ पडला त्यांना अस्वस्थता वाटते। हे आत्ताचे नेते काय आहेत? बांधावर जा, हाय बाय तिकडेच जाय, मागं नको पाय। परंतु पवार साहेबांचा काळजाचं पाणी होतं कारण त्यांनी बारामतीच्या काटेवाडीपासून शेतकरी पुत्रापासून काम केलेलं आहे। आयत्या पिठावरच्या नागोबांना सांगा 4 जूनला बघा म्हणावं, फक्त लीड मोजायचं काम तुम्ही करायचंय। कारण गद्दारांना महाराष्ट्र थारा देत नाही। आणि लक्षात घ्या, पंढरपूरच्या विठ्ठलाची किंमत पंढरीच्या लोकांना कमी आहे। बारामती, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर यांना जास्त आहे कारण माणसाला आपल्या इथं असणारं सोनं कळत नाही। मला एकच असं म्हणायचंय ही ऐतिहासिक निवडणूक आहे आणि तुम्हाला बारामतीचे लोक कोणीही विकत घेऊ शकत नाही हे 50 खोकेवाल्यांना आणि गुजरात्यांना सांगायचंय। म्हणून एकच विनंती करे, तुम देखना आंखों से भारतीय जनता पार्टी आणि गद्दार गैंग, तुम देखना आंखों से सुप्रियाताई आएगी लाखों से। जय हिंद, जय महाराष्ट्र, थैंक यू। जुड़े रहिए हमारे साथ और देखते रहिए खबर जनता तक। अफवाह नहीं हकीकत से रूबरू कराते हैं। लाइक सब्सक्राइब अवश्य करें। धन्यवाद।